नमस्कार, माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि त्यासाठीच आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो. जाताना काही सामान पण आणायचं होतं पूजेसाठी. तर गुरुवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस असतो, त्यांना गुरुवारी सुट्टी असते, रविवारी नसून. तर त्या दिवशी आम्ही मंदिरात एकदा तरी जातच असतो. तर गर्दी पण खूप कमी असते आणि थोडंसं 8 दिवस घरी राहून राहून पण बोर होतं, त्यामुळं एक दिवस तरी बाहेर जायची इच्छा असते. तर मंदिरात गेलो, छान मस्तपैकी दर्शन घेतले. आतमध्ये काही शूट करायची हे नव्हती, त्यामुळे बाहेर आल्याच्या नंतर थोडं शूट घेतलं. खूप सुंदर सजवलं होतं मंदिर पण. आणि इकडं तुकाराम महाराजाचं दर्शन घेतलं, गाताने पण नंदीचं दर्शन घेतलं आणि निघालो. तर बाहेर गेल्याच्या नंतर तेच तिला घेत असतात जास्त तर. आणि हा जगातील सगळ्यात मोठी पगडी आहे, जी की तुकाराम महाराजाची पगडी आहे, अशी मोठी एकदम. आम्ही देहूत राहत असल्यामुळे इकडं सतत येणं जाणं होतंच आणि मंदिरात आल्याच्यानंतर खूप छान वाटतं. त्यानंतर येताना मग पूजेचं सामान घेतलं. तर आज जे काही देवीच्या पूजेसाठी जे सामान लागतं ते फळं घेतली, पानं घेतली, फुलं घेतली, अशा पद्धतीने. तर सकाळीच रांगोळी वगैरे मी काढून घेतली होती. तिथून आल्याच्यानंतर मग फक्त दिवे लावायचे होते. तर अशी काही मी रांगोळी काढली होती. रांगोळी काढल्याच्यानंतर खूप छान वाटतं, दारात एक वेगळाच लुक येतो. आणि त्यानंतर लगेच मग मी पूजेच्या तयारीसाठी बसले. तर इथं सगळं सामान जे काही लागतं ते मी अगोदरच ताटामध्ये सगळं काढून घेतलं होतं, म्हणजे सारखं सारखं उठायची आपल्याला गरज लागणार नाही त्यामुळं. तर इथं हे अंथरून घेतलं आणि इकडून दिवे असल्यामुळे ते त्याला लागण्याची होती, त्यामुळं मग त्याला परत काढून मी अशी व्यवस्थित ठेवून दिलं. तर हे देवीचं हे कसं सजवले मी ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. एक नवीनच सुरुवात आहे आणि कुठेतरी एक आशा असते आपल्याला. तर कालच माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर त्यासाठीचा खूप मोठा एक मोठा टप्पा होता हा माझ्यासाठी. तरी फक्त एवढे 100 सबस्क्रायबर होण्यासाठी मला 4 महिने लागलेत. बरीचशी अशी मेहनत पण लागली आहे त्याला. तर वाटलं नव्हतं इतका 100 सबस्क्रायबर होण्यासाठी 4 महिने लागतील, 120 दिवस, आणि व्हिडिओ जास्त आहेत आणि सबस्क्रायबर कमी आहेत, अशी काही परिस्थिती आहे. पण चला असो, मस्त अशी माझी पूजा झालेली आहे. त्यानंतर छान आरती करून घेतली देवीची. आज मी प्रसादात बनवणार होते ह्याची खीर, शेवयाची खीर बनवणार होते. तर स्वयंपाक माझा झालेला होता, त्या लगेच खीर बनवायला घेतली मी. तर इथं मस्तपैकी दूध उकळून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि शेवया टाकून माझी खीर बनवून झाली होती. लगेच देवीला प्रसाद वगैरे दाखवायचा होता. इथे देवीला मी प्रसाद दाखवून घेतला आणि ही पूजा असली ना घरात, एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं. खूप जास्त हे होते. तर गाथाला इथं ते पकडायचं होतं, काहीतरी इथलं सामान उचलायचं होतं. तर तिला पण खूप मस्त जे बाप्पा करत होते तिला पण बघून हे वेगळं वाटत होतं. सारखी रांगत इथंच येत होती ती पूजा हे करण्यासाठी. तर बघा कशी हे करते आणि हसते पण मस्त. तर उपवास सोडण्यासाठी असं काय बनवलं होतं मी, खीर, बटाट्याची भाजी, वरण भात, चपाती, आणि गाथाला पण खीर खूप आवडली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. भेटू आपण पुढच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.